श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने आपल्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. घरामध्ये पैसा हा कधीही कमी पडू नये, घरातून लक्ष्मी ही कधीही बाहेर जाऊ नये आणि पिढ्यानपिढ्या आपली जी श्रीमंती आहे ती टिकून राहावी, याच्यासाठी आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या पिढ्यानपिढ्यांचा श्रीमंतीचा योग जो आहे तो सुरू राहू शकतो. घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी यायला देखील मदत होते. बऱ्याचदा काय होतं की आपण कष्ट भरपूर करतो, मात्र तेवढा मोबदला आपल्याला भेटत नाही, तेवढा पैसा पुरेसा आपल्याला घरी येत नाही. आणि जिथे पैशांची कमतरता असते तिथे आर्थिक जी परिस्थिती असते ती हालावलेली असते. तर ही आर्थिक चणचण भासू नये, घरात सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा हा येत राहावा, याच्यासाठी हा उपाय करायचा आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर माहिती आवडली, व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर नक्कीच आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. याच्यासाठी आपल्याला लागणार आहे दिवा. महादिवा कोणत्याही प्रकारचा तुम्ही घेऊ शकता. तांब्याचा घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता, चांदीचा घेऊ शकता, निरांजन किंवा मातीची पंती देखील घेऊ शकता. जशी तुमची परिस्थिती असेल त्यानुसार तुम्ही हा दिवा, एकच दिवा सारखा बदलायचा नाही. हा उपाय चालू तुम्ही केलात की दिवा सतत बदलायचा नाही. मातीची जरी तुम्ही पंती घेतलीत तरी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, पुन्हा रोज हीच पंती वापरायची आहे, दिवा बदलायचा नाही. आता हा जो उपाय आहे तो कोणत्याही शुक्रवारपासून किंवा मंगळवारपासून किंवा पौर्णिमेपासून करायला सुरुवात करायची. दिवा स्वच्छ धुवून घ्यायचा. नंतर याच्यामध्ये कलाव्याची वात घालायची आहे. लाल कलावा जे आपण रक्षासूत्र म्हणतो त्याची वात बनवायची आहे आणि ती घालायची आहे. आणि नंतर या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तिळाचं तेल दोन्हीपैकी एक वस्तू वापरायची आहे. या दोन्ही वस्तू जर नाहीच भेटल्या, म्हणजे परिस्थिती नसेलच घेण्याची, तर तुम्ही खाद्यतेल जे तुमचं घरामध्ये आहे ते वापरू शकता. मात्र जर परिस्थिती असेल तर नक्कीच चांगलं करण्याचा प्रयत्न करा, कारण याचा जो रिझल्ट आहे तो 2 ते 3 दिवसामध्येच तुम्हाला जाणवायला सुरुवात हा होणार आहे. जर तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावलात तर. आणि जर खाद्यतेलाचा जर दिवा लावलात तर जरासा उशिरा रिझल्ट जाणवेल, मात्र जाणवेल. असं काही नाही की तुम्ही खाद्यतेलाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला फरक जाणवणार नाही. फरक जाणवणार, मात्र याचा जो रिझल्ट आहे, जो प्रभाव आहे तो उशिरा तुम्हाला दिसून येईल. आता अशा प्रकारे आपल्याला दिवा तयार करून घ्यायचा. दिव्याखाली एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती थोडेसे तांदूळ किंवा थोडेसे गहू ठेवायचे आणि त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आणि नंतर हा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित करत असताना आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करायचं आहे. मग तुमची कोणतीही असो, तुळजाभवानी असो, माता लक्ष्मी असो, सप्तशृंगी असो, कोणतीही तुमची जी कुलस्वामिनी आहे तिचं स्मरण करायचं आहे आणि तिच्या नावाने दिवा लावायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्याच्यामध्ये फक्त एक वेलची टाकायची आहे. एक वेलची आणि एक लवंग, जिला फूल वगैरे असेल अशी कुठेही तुटकी फुटकी नसावी, ही जी वस्तू आहे ती आपल्याला टाकायची आहे. एक वेलची आणि एक लवंग. ही वेलची आणि लवंग टाकत असताना पहिल्यांदा हे हातामध्ये घ्यायची उजव्या आणि नंतर आपली इच्छा बोलायची आहे की माझ्या घरामध्ये हे कुलदेवी माते, माझ्या घरामध्ये तुमचं वास्तव्य व्हावं, तुमच्यासोबत माता लक्ष्मी ही माझ्या घरामध्ये विराजमान व्हावी, माझ्या घरामध्ये कधीही पैसा, धन, संपत्ती ही कमी पडून देऊ नका. रोजच्या रोज कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझ्या घरामध्ये पैसा, धन, संपत्ती, श्रीमंती ही वाढीस लागू द्या आणि याच्यासाठीच मी हा उपाय करत आहे. कृपा करा आणि हा उपाय माझ्यासाठी फलित ठरू द्या. या उपायाचा प्रभाव माझ्या सर्व कुटुंबावरती होऊ द्यात, असा मनामध्ये अशी भावना व्यक्त करून बोलून नंतर ही जी लवंग आहे आणि ही जी वेलची आहे ती आपल्याला दिव्यामध्ये ठेवायची आहे. आता सकाळचा दिवा लावला तर तुम्ही ही जी वस्तू आहे ती सकाळचीच ठेवायची आहे, संध्याकाळच्या दिव्यामध्ये बदलायची नाही, ती तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी तुम्ही दिवा प्रज्वलित कराल त्यावेळी ही आदल्या दिवशीची वेलची आणि लवंग त्या दिव्यातून बाहेर काढायची आहे. एका मातीच्या पंतीमध्ये घ्यायची किंवा तुमची जी धूपदाणी असेल त्यामध्ये घ्यायची. त्याच्यामध्ये थोडासा कापूर टाकायचा आणि त्या कापराच्या वरती आपल्याला ही लवंग आणि ही वेलची ठेवायची आणि प्रज्वलित करायची. आणि नंतर याचीच आरती म्हणजे
नंतर प्रज्वलित केल्यानंतर याचीच आरती ओवाळून आपल्याला कुलदेवीवरून घ्यायची आहे, सर्व देवांच्या वरून अशी आरती फिरवून घ्यायची आहे आणि नंतर तिथेच ठेवायची आहे. हा उपाय आपल्याला रोजच्या रोज करायला सुरुवात करायची आहे. सुतक, विटाळ किंवा आणखीन कुठली अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करायचे आहेत. मात्र न चुकता सातत्याने हा उपाय चालू ठेवायला सुरुवात करायची आहे. हळूहळू आपल्या परिस्थितीमध्ये खूप सुधारणा होते, आर्थिक परिस्थिती मजबूत होते, आयुष्यामध्ये पैसा यायला सुरुवात होतो, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहायला सुरुवात होते. घरातील लक्ष्मी कधीही घरातून बाहेर जात नाही. घरातील भांडणे, कटकटी, आजार हे पूर्णपणे नाहीसे होतात. त्याचबरोबर कर्जाचा जो डोंगर असतो तो देखील कमी व्हायला मदतही होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला रोजच्या रोज हा उपाय करायला सुरुवात करायचा आहे. याचा जो रिझल्ट आहे तो 2 ते 3 दिवसातच तुम्हाला फरक हा जाणवायला सुरुवात ही होईल. आणि जे काही अनुभव येतील ते नक्कीच माझ्याशी शेअर देखील करायला अजिबात विसरू नका. आता हे प्रज्वलित केल्यानंतर बऱ्याच मला कमेंट येणार आहेत की नंतर ही वेलची आणि लवंग प्रज्वलित केल्यानंतर याची जी राख आहे ती कुठं टाकायची. तर तुमच्या घरामध्ये कोणतेही फुलझाड असेल त्या फुलझाडाला तुम्ही हे टाकू शकता. मात्र तुळशीमध्ये आणि बेलाच्या झाडाखाली, उंबराच्या झाडाखाली अशा ठिकाणी हे टाकू नका. एखादं फुलझाड असेल तर तुम्ही फुलझाडाच्या कुंडीमध्ये हे टाकू शकता. किंवा जर तशी तुम्ही एकही कुंडी लावलीच नसेल तर अशा वेळी काय करायचं आहे, एखादी भांड करायचं आहे किंवा एखादी बरणी करा छोटीशी आणि त्याच्यामध्ये ही राख साठवा. ज्यावेळी तुम्ही बाहेर जाल, मग ते शेतात असो किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री तुम्ही जाणार असाल त्यावेळी हे घेऊन जायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. गावामध्ये सुद्धा किंवा तुमच्या आसपास देखील जवळ कुठे वाहतं पाणी असेल तर अशामध्ये तुम्ही ही जी राख आहे ती प्रवाहित करू शकता. किंवा मग तुम्ही शेतामध्ये, मातीमध्ये कुठेही टाकू शकता. तर ही जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि प्रत्येकाने शेअर करा. जेवढं शेअर कराल तेवढं सगळ्यांचं चांगलं होईल. जेवढं दुसऱ्यांचं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा असतो. कारण आपल्यामुळे जर इतरांचं चांगलं झालं तर त्याचा दुआ हा आपल्याला भेटत असतो आणि आपल्याला कुठून ना कुठून तरी ही सृष्टी जी आहे, हे स्वामी महाराज आहेत, ते आपल्याला मदत करण्यासाठी तत्पर राहतात. तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या जन्य रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.